नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला. मागच्या भागामध्ये आपण सरकारी पातळीवरील एका महामंडळाची भरारी होती ना, त्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेतली होती. लिडकॉम किंवा संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ या महामंडळाचं 1000 कोटी इतकं भागभांडवल आहे. आणि आता या महामंडळाचं नाव आता शेअर बाजारामध्ये लिस्टिंगसुद्धा करण्यात येत आहे. त्याचबरोबर या महामंडळातर्फे निरनिराळ्या योजना राबवण्यात येत आहेत आणि या योजनांचा लाभ अनेक जण घेत आहेत. याविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली. मंडळी, सरकारी पातळीवरील हे महामंडळ असून सुद्धा त्यांनी एवढं यश संपादन केलेलं आहे, हे कौतुकाची गोष्ट आहे आणि त्याची दखल आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणून रयतेचा दरबारमध्ये हा विषय आपण जाणून घेतला आणि तुम्ही सगळ्यांनी त्याला खूप चांगला प्रतिसाद दिला. रयतेचा दरबारमध्ये आपण अशा प्रकारचे विषय नित्य मांडत असतो. त्यातली वस्तुस्थिती काय आहे ती आपण जाणून घेत असतो. त्याची दखल आपण सगळ्यांनी घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी रयतेचा दरबार आपण नित्य बघायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप छान आहे. तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल असाच आहे. अतिशय प्रेरक असाच आपला आजचा विषय आहे. गरीब माय लेकरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारी पातळीवरून प्रचंड मेहनत घेतली जात आहे आणि त्याबाबतची वस्तुस्थिती आम्ही जाणून घेतलेली आहे. आणि आपण ही सगळ्यांनी ही जी वस्तुस्थिती आहे ना, ही आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यासाठीच आपला हा आजचा विषय. पण मंडळी, सर्वप्रथम आपण कॅबिनेट मीटिंगला जाऊ. कॅबिनेट मीटिंगला आपण कसे जाऊ शकतो हा प्रश्न मनात आला ना, पण ही वेगळी कॅबिनेट आहे. मुख्यमंत्री साहेब, मला एक अडचण आहे. जे माझा 10वीचं वर्ष आहे म्हणून मी कसं अभ्यासात थोडं गुंतून राहतो. मग त्यावेळेस तुम्हाला माझी मदत करावं लागेल आणि माझं काम तुम्हाला थोडं करावं लागेल. सर्व मंत्र्यांना सूचित करण्यात येते की आज सर्व जणांनी क्रीडा मंत्रीने क्रीडाचं खूप छान पद्धतीने त्यांनी त्याचं काम पार पाडलेलं आहे. प्रचंड गांभीर्याने इथे चर्चा होत आहे. अर्थात एका निवासी शाळेचे हे मुख्यमंत्री आणि इतर विविध खात्यांचे मंत्री आहेत आणि त्यांच्यामध्ये बैठक सुरू आहे. आता हे दोन बुद्धिबळपटू बघा, बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी निघालेले आहेत. दिवसभर ही स्पर्धा चालणार आहे म्हणून डबा घेऊन निघालेले. डब्यामध्ये आहे गरमागरम पोळ्या आणि मस्त भाजी. कुठलं आवडतं? दोन्हीकडचे आवडतात. अच्छा, इथलं काय काय स्पेशल डिश कुठली आवडते इथली शाळेतली? इथली हां, कालचा पनीर वा, आणि चिकन. अच्छा, तुला शाळा ही आवडते का आणि का आवडते? हो, कारण इथं खूप सोयीसुविधा आहेत. कॅम्प्युटर्स आहे, टी व्ही आहे, डिजिटल लायब्ररी आहे, ग्रंथालय आहेत, वर्ग आहेत आणि महिना साबण, तेल, पावडर सगळं वाटप होतात. वया वाटप होतात. आणि तुझे बाबा काय करतात? नाही, बाबा वारलेत. हो, मग घरी कोण आहेत अजून? आई आणि भाऊ. आणि आता तू बुद्धिबळ खेळायला जातोय? हो. आवडतं तुला बुद्धिबळ? हो. आज जिंकणार? हो. मी हिंगोली. हिंगोली? कधी जातो हिंगोलीला मग? दिवाळीची सुट्टी. अच्छा, घरी कोण कोण आहे तुझ्या? घरी आई बाबा, आजी आजोबा. वा, शेती आहे का तुमची? हां. अच्छा, मग इकडे शाळेत कसं वाटतं? शाळा आवडते का? हां. का? कारण इथं सुविधा डिजिटल लायब्ररी, ग्रंथालय आहे, मोठं प्रयोगशाळा आहे. कुठली पुस्तकं वाचतो पण? विज्ञान. काय बनायचं तुला? काय बनायचं? इंजिनियर. आणि आज कुठल्या स्पर्धेला चाललाय? बुद्धिबळ. मग कधी बुद्धिबळ इथे खेळायला आहे सोय तुम्हाला? हां आहे. बुद्धिबळ आहे? हां. किती वेळ खेळता तुम्ही?
शाळा सुटल्यानंतर ही 2 मुलं बघा, यांनी कौशल्य प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि त्यातून हे अशा प्रकारच्या मूर्ती तयार करत आहेत. असं मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण हे इतर मुलांनाही देतात. 3D प्रिंटरवरती आपण खूप वेगवेगळे मॉडेल बनवू शकतो, आपण कस्टमाइज करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या मनाचे पण मॉडेल बनवू शकतो वेगळे, जर आपल्याला तेवढं शिकवलं तर. म्हणजे आम्हाला तसं शिकवलं आपण कुठला पण मॉडेल तयार करू शकतो. शिवाजी महाराजांनी गणपतीचे केलं मॅडम. तुम्ही केलेलं आहे? हो. आणि मॅडम ते फोटोज पण करता येतात आपल्याला. किती दिवस लागले ते करायला? मॅडम ते टायमवर 2-3 तास. 2-3 तासात? 3 तासात एवढं साईजनुसार, जेवढी साईज आपण वाढवू तेवढं वेळ लागतो मॅडम. काय मटेरियल आहे ते? फिलामेंट मॅडम, प्लास्टिक, फायबर आणि प्लास्टिक. इकडे फाड फाड इंग्रजी वाचन सुरू आहे. It's a small word after all. It's a small word after all. तर इथे मराठी कवितांचं सादरीकरण होत आहे. आवडतो माझा अफाट सागर अथांग पाणी निळे, निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे, पेस फुलांच्या सफेद शिंपित वाटेवरती सडे. आणि जरा बाहेर पटांगणावर बघा, आढाव्या मैदानामध्ये विविध खेळ रंगलेले आहेत. खो खोचा खेळ इथे जोमात आहे. एका बाजूला ओपन जिममध्ये कसरती सुरू आहेत. मोकळ्या या अवकाशामध्ये ही मुलं बागडत आहेत. मंडळी, हे सगळं घडतंय एका सरकारी निवासी शाळेत. गोरगरीब वंचित घटकातल्या मुलांचा सर्वांगीण विकास इथे केला जातोय. ही आहे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या दिवे या गावची अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची निवासी शाळा. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून 2006-07ला हा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान एक शाळा जी की निवासी असेल, अनुसूचित जातीमधले विद्यार्थी या शाळांमध्ये प्रवेशित होतील आणि प्रत्येक तालुका स्तरावर एक शाळा असेल. अशा माध्यमातून 2008पासून या शाळांच्या मान्यता आणि या शाळांची निर्मिती सुरू झाली. आज मितीस राज्यभरामध्ये जवळपास 85 शाळा कार्यरत आहेत आणि वेगवेगळ्या तालुक्यामध्ये या शाळा कार्यरत असून पुणे जिल्ह्यामध्ये या 5 शाळा अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये आज आपण जे म्हणतोय की दिवेला जी शाळा आहे ती शाळा, त्याच्यानंतर पेठ, चांडोली जे नाशिक रोडला आहे, त्याच्यानंतर दौंड आणि इंदापूरमध्ये तरंगवाडी म्हणून गाव आहे, तिथं देखील ही एक शाळा कार्यरत आहे. अशा 5 शाळांचा कारभार आता पुणे जिल्ह्यामध्ये सुरू आहे. आणि आमच्या शाळेमध्ये SC, ST, VJNT, SBC, अपंग असे विविध प्रवर्गातील विद्यार्थी आहे. SC प्रवर्गासाठी 80% कोटा राखीव आहे. ST प्रवर्गासाठी 20% कोटा राखीव आहे. VJNT साठी त्या ठिकाणी 10% कोटा राखीव आहे आणि त्याचबरोबर SBC साठी 4%, अपंग प्रवर्गासाठी 3%, असे एकूण विद्यार्थी त्या ठिकाणी आपण घेतो. यामध्ये 6वीच्या वर्गामध्ये जे विद्यार्थी असतात ते आपल्याकडे 10वीपर्यंत प्रवेशित राहतात किंवा जे गरजू विद्यार्थी आहेत जे या प्रवर्गामध्ये मोडतात ते आपल्याकडे येऊन प्रवेश घेतात. त्यांना त्यासाठी कुठलेही शुल्क भरावं लागत नाही. जो येतो त्याला मोफत प्रवेश या ठिकाणी दिला जातो. विद्यार्थ्यांना शालेय सर्व सोयीसुविधा, सर्व स्टेशनरी असेल किंवा राहण्या खाण्याची सर्व सोयी या ठिकाणी मोफत दिली जाते. मंडळी, इथली रोजची दिनचर्या काय आहे तेही समजून घेऊया. आणि यामध्ये मुलांना आठवड्यातून 2 वेळा नॉनव्हेज दिलं जातं. 2 टाईम त्यांना व्यवस्थित जेवण असतं. 2 भाजी असतात, वरण भात, चपाती, पापड, सॅलड. सकाळी नाश्त्यामध्ये त्यांना पोहे, उपीट, त्या ठिकाणी शिरा, दूध, कॉर्नफ्लेक्स, फळं अशा पद्धतीने त्यांना नाश्ता दिला जातो. विद्यार्थ्यांच्या ज्या शारीरिक क्षमता आहेत त्याच्या विकासाबरोबरच समाज कल्याण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही भर देत आहे आणि यासाठी शाळेमध्ये विविध योजना शासनामार्फत, समाज कल्याणमार्फत राबवल्या जातात. मला IPS बनायचंय. माझ्या आईचं ते स्वप्न आहे. एका डोळ्याला दुखापत झाल्यामुळे तो डोळा निकामी झालेला आहे, पण तरीही 6वीतल्या या श्रेयसचं हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो धडपडतोय. ही शाळा मला खूप आवडते. ह्या शाळेमध्ये रोज मी दूध पितो असंही तो सांगतोय. माझ्या डोळ्याला लागले ना आणि पप्पा आणि मम्मीची भांडण झाली ती, म्हणून मम्मीने हॉस्टेलला टाकले. कुठे लागलं डोळ्याला? काय झालं? डोळ्याला दुसरीत लागलेलं आहे. काय झालं? आता त्या डोळ्याने दिसत नाही. एका डोळ्याने दिसतंय. मग
तू अभ्यास कसं काय करतो मग तू? अभ्यास एका डोळ्यांच करता येतो? हो. काय बनायचं तुला पुढे जाऊन? मोठं होणं IPS ऑफिसर. व्हेरी गुड, नक्की होत. आणि ह्या शाळेमुळे तुला फायदा काय काय होते सांग? शाळेमध्ये काय नाही, चांगली शाळा आहे, चांगली सगळं व्यवस्थित आहे. काय काय सकाळपासून काय काय देतात? सकाळी आज आहे ना शिरा, दूध आणि नॉनव्हेजला अंडी असतात. रोज म्हणजे पोहे ते असतात, अंडी ती. दूध पितो का? हो सकाळ संध्याकाळ? हो. व्हेरी गुड. आणि काय काय असतं सांग? आणि दुपारच्या जेवणला भाजी असती, बटाट्याची, भेंडीची, आणि वरण भात आणि चपाती. अरे वा. आणि संध्याकाळी रविवारी भात असतो, भात आणि पापड, आणि म्हणजे सोमवारी असं मंगळवार सोमवार तर चपाती भाजी आणि भात वरण. आणि स्पेशल डिश काय असते? स्पेशल सण म्हणजे आता 15 ऑगस्ट गेला ना, तेव्हा पनीरची भाजी, पुरी आणि बटाट्याची भाजी, बालुशाही, जिलेबी होती. आवडतं का तुला? हो. आईची आठवण येते? हो. पण तरी आईचं कुठलं स्वप्न तुला पूर्ण करायचंय? आई पण म्हणते की IPS ऑफिसर असू. मंडळी, ह्या शाळेमध्ये 85 मुलं 6वी ते 10वीचं शिक्षण घेत आहेत. या सगळ्या मुलांना एका वेळेला 200च्या वर पोळ्या लागतात आणि त्यासाठी आम्हीही स्वयंपाकघर बघितलं आणि या हसतमुख मावशांशी संवाद साधला. चपाती किती लागतात रोज? 200च्या पुढेच लागतात. किती वेळ लागतो? एक वेळेस. किती वेळ लागतो? तरी साधारण आम्ही 11:30ला जर सुरुवात केली ना तर ते जेवेपर्यंत आम्ही करत असतो. गरम मुलांचं संपेपर्यंत म्हणजे आम्ही साफसफाई केल्याशिवाय तर स्वतः बसतच नाही जेवायला. पण ते येतोपर्यंत म्हणजे शेवटचं मूल जाईपर्यंत आमच्या चपात्या चालू असतात. म्हणजे तुम्ही एनी टाइम कधी येऊन जरी बघितलं ना तरी तुम्हाला ते दिसेल. आणि रात्री पण हेच? रात्री नाही, 5ला आमची सुट्टी आहे. तर आम्ही 4 जेवण काय असतं त्यांना? रात्री वरण भात 2 भाज्या आणि चपात्या. 4ला लागले की दोघी 1-1 तासात 5-5 वाजता 5:15 पर्यंत होतात. 5:30ला जातो आम्ही. आम्ही मुलांना गरमागरम पोळ्या वाढतो. आम्हाला जो शिधा मिळतो ना तो दर्जेदार असतो, फळं चांगली असतात. मुलांना जे आपण अन्न देतो ते जे सगळं धान्य येतं त्याची क्वालिटी काय असते? सरकारकडूनच येतं ना? ठीक आहे, पण खूप व्यवस्थित देतात भाज्या. पण 2-3 दिवसांनी जसं संपेल ना तसं आम्ही मागवतो भाज्या, कारण आधी आणून ठेवत नाही. आता पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे खराब होतात. मग त्यांना सांगितले आम्ही जेव्हा मागू ना म्हणजे संपणार आहे आज तर आम्ही सकाळचा फोन किंवा मेसेज टाकतो त्यांना, ते लगेच दुपारपर्यंत आणून म्हणजे वेळेच्या आधी सगळं पोहोचतो. बरेच ठिकाणी तक्रार असते की म्हणजे हे जे धान्य मिळतं ते निकृष्ट दर्जाचं असतं म्हणून तुम्हाला देतो. नाही मॅम, एकदम आमचं गोडाऊन जाऊन बघितलं का आता तरी तुम्हाला ते दिसेल. घेऊ शकतो खाली आपले सगळं मटेरियल. साफसफाई पण आहे आणि मेन म्हणजे देणारेच एवढे छान आहेत, सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे जास्ती साफसफाई करण्याची गरज पडत नाही. ऐकताना कसं तरी वाटतंय ना, पण मंडळी वस्तुस्थिती जी आहे ना ती समजून घ्यायला पाहिजे. आणि वस्तुस्थिती जर का चांगली असेल ना तर त्याला चांगलंच म्हणायला पाहिजे आणि कुठल्याही चांगल्या गोष्टीचा चांगल्या प्रमाणामध्ये आपण बोलबालाही करायला पाहिजे. बरेचदा अस्वच्छ प्रसाधनगृह हा चर्चेचा विषय असतो. त्याविषयी आपण सातत्याने चर्चा करतो, उपाय मात्र आपण काहीच शोधत नाही. पण ह्या शाळेची प्रसाधनगृह आम्ही बघितली, अतिशय स्वच्छ अशीच ही प्रसाधनगृह होती. त्यासाठी सफाई ही नित्य करण्यात येत आहे. त्याबरोबरच इथल्या मुलांनाही जाणीव आहे, तेही आपल्या खोल्या स्वच्छ करतात. ही आमची शाळा आहे, ती आम्हाला खूप आवडते असंही ते सांगतात. आई वडील शेती करतात. अच्छा, काय पिकतं तुमच्याकडे? ज्वारी बाजरी आहे सगळं व्यवस्थित. यावेळेला पाऊस कसा पडला सांगितलं वडिलांनी? कसा पाऊस? मग तुला शेती नाही करायची? नाही. का? मला जॉब करायची. जॉब करायचा? बस हळूहळू का बोलतोस ती? का असंच घाबरला? नाही. अजिबात. शाळा का आवडते तुला? मला इथं चांगल्या सुविधा आहेत. काय काय? विज्ञान केंद्र आहेत, तसंच मॅडम चांगलं शिकवतात, लायब्ररी आहे, स्टडी आहे, परत खेळायला सोडतात, प्रॅक्टिस घेतात, लई सुविधा आहेत. स्वच्छता असते शाळेत? मला सांगा, स्वच्छता करायला लोक आहेत, पण जसं आपण आपलं घर साफ करतो तसं तुम्ही शाळा साफ करता? आपलं ठेवता?
कम्प्युटरची रूम ही या सगळ्यांची अत्यंत आवडीची जागा. सध्याच्या युगामध्ये कम्प्युटर अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीनेही इथे कम्प्युटरचं शिक्षण दिलं जात आहे. इथे सायन्स रूम आहे. प्रयोगशाळा आहे ज्यामध्ये विविध प्रोजेक्ट तयार करण्यात आले आहेत. ग्रंथालयातली ग्रंथसंपदा बघण्यासारखी आहे. विशेष म्हणजे ग्रंथालयात ह्या मुलांची गर्दी असते. प्ले रूममध्ये कॅरम, चेस आणि इतर खेळ आहेतच. त्याबरोबरच 6वी ते 10वी इयत्तांचा शालेय अभ्यासक्रम इथे शिकवला जातोच. आर्थिक, मानसिक, शारीरिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या समस्यांमुळे गांजलेल्या कुटुंबातल्या मुलांसाठी ही निवासी शाळा आहे जी पूर्णपणे मोफत आहे. त्यासाठीचे निकष काय आहेत तेही समजून घेऊया. या शाळेमध्ये बेसिकली आपण अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ॲडमिशन देतो. गोरगरीब घरातील हे विद्यार्थी इथं प्रवेशित होतात. त्याच्यासाठी बेसिक सगळे क्रायटेरिया आहेत. पालक महाराष्ट्राचे रहिवासी पाहिजेत. त्याच्यानंतर त्यांचं उत्पन्न हे 2.5 लाखाच्या आत पाहिजे आणि हे नवबौद्ध आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील पाहिजे. आपण त्यांना 6वी ते 10वी पर्यंतचे ॲडमिशन देत असतो. या शाळांमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या आवश्यक असणाऱ्या सगळ्या शैक्षणिक ज्या गरजा आहेत त्या पूर्णतः शासनामार्फत भागवल्या जातात. तिथं त्यांना राहण्याचं, खाण्याचं सर्व साधनं उपलब्ध करून दिली जातात. एज्युकेशनल सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील उपलब्ध करून दिल्या जातात. आपण जनरली बघतो पब्लिक स्कूल्स ज्या धर्तीवर आहेत त्या धर्तीवर या शाळांची उभारणी करण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थ्यांनी एकदा ॲडमिशन मिळाल्यानंतर 10th पर्यंत त्यांच्या पालकांना या विद्यार्थ्यांचं कुठलंही टेन्शन नसतं. म्हणजे त्यांचं राहणं, खाणं, तिथलं पूर्ण एज्युकेशन घेणं आणि 10thला पासआउट होऊन मग पुढं ते आपल्या उच्च शिक्षणासाठी मग बाहेर पडतात. अशा स्वरूपात साधारण ही योजना सुरू आहे. आपले आयुक्त साहेब, बकोरिया साहेब, त्याचबरोबर प्रादेशिक उपायुक्त सोळंके साहेब आणि सहाय्यक आयुक्त माननीय श्री विशाल लोंढे साहेब या सर्वांच्या सहकार्यामधून आमच्या सर्व शाळांचा चांगला विकास होत आहे. आमच्या शाळेमध्ये कोडिंग लॅब आता विकसित होत आहे की 3 महिने ती प्रायोगिक तत्त्वावर या ठिकाणी राबवण्यात येत आहे. त्याचा रिझल्ट पाहून इतर शाळांमध्ये ते राबवण्यात येणार आहे. डिजिटल लॅब आहे. यामध्ये 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना सर्व जो पाठ्यक्रम आहे तो सेमी माध्यमातून, मराठी माध्यमातून शिकवला जातो आणि यामध्ये विद्यार्थी हे आपल्या प्रत्यक्ष आनंददायी माध्यमातून, काही खेळांच्या माध्यमातून त्या प्रश्नांचा, उत्तरांचा सराव करतात. त्यामुळे त्यांना ते शिक्षण खूप आनंददायी होते. विज्ञान केंद्र आहे. विज्ञान केंद्रामध्ये असे प्रात्यक्षिक आहेत की त्याचा विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी सराव करतात आणि त्याच्यामधून त्या विज्ञानाच्या संकल्पना अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि याचबरोबर आपल्या क्रीडा विभागामार्फत जे अनुदान येतं त्या अनुदानामधून आम्ही प्रत्येक वर्षी वेगवेगळे साहित्य मुलांसाठी मागणी करतो. आता आपल्याकडे क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, त्याचबरोबर कॅरम, बॅडमिंटन अशा वेगवेगळ्या जे काही खेळांसाठी साहित्य आहे ते विपुल प्रमाणामध्ये मुलांना खेळायला आम्ही देतो. आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये तालुका स्तरावर आपल्या शाळेतील 2 विद्यार्थी योगासनामध्ये तालुका पातळीवर निवडून आलेले आहे. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाने आता ते तालुक्याचे प्रतिनिधित्व जिल्ह्यामध्ये करणार आहेत. चित्रकलेमध्ये सुद्धा विद्यार्थी चांगले आहेत. या साऱ्या मुलांना काहीतरी ध्येय गाठायची आहेत. आपल्या आईची स्वप्न पूर्ण करायची आहेत. म्हणजे जर शिकलं तर आता पुढचं युग जे आहे ते खूप कॉम्पिटिशनचं आहे. जर आपण शिकलो तरच आपण तिथं टिकू शकतो. जर नाही शिकलो तर आपल्याला खूप हमाली वगैरे करावं लागेल. आपल्यावरती वाईट प्रसंग येईल. आपण आपल्या परिवाराला किंवा आपल्या स्वतःसाठी जास्त काही करू शकणार नाही. त्याच्यामुळे आपण शिकलं तरच आपलं भलं होईल असं मी सांगू शकतो. आईचं स्वप्न आहे की मी एक मोठी चांगली जॉब करावा ITIमध्ये. इथले म्हणजे सुविधा खूप चांगल्या आहेत. डिजिटल लायब्ररी आहे, साधी लायब्ररी, त्याच्यामध्ये आम्हाला खूप सारे पुस्तकं भेटतात. तर सायन्स लॅब आहे, तिथं आम्ही कधी पण जाऊन मॅडमला विचारू शकतो की मॅडम हा आम्हाला एक्सपेरिमेंट करायचा, आम्हाला मदत करा. सगळे आम्हाला मदत करतात आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये सगळेजण आम्हाला मार्गदर्शन करतात. ह्या शाळेत मी पहिल्या आल्या दिवशी इथं खो खो खेळ इतके जे पाहिल्याच्या नंतर मला त्यांच्यात भाग घेऊशी वाटला
सहभागी होऊशी वाटले. आणि खो खो मला आवडते. खो खो आणि बॅडमिंटन, अजून चेस. पोलीस का व्हायचं? आईचं स्वप्न. आईचं स्वप्न. तुझं स्वप्न काय? माझं स्वप्न मला हे बनायचं होतं, बिझनेसमॅन बनायचं होतं. पण आईचं स्वप्न आहे आता. आणि तर एक पिक्चर बघितला होता त्यादिवशी, 12th फेल. तो पिक्चर बघितल्यापासून मला इन्स्पिरेशन भेटली. मम्मीचं स्वप्न आहे जसं ते मम्मी म्हणते की नाही का मोठं होऊन तुला जे बनायचं ते पण. कोण कोण असतं ते? मम्मी, पप्पा, बहीण, आजी, बाबा सगळे असतात. तू इकडे का आला? मी इकडं असंच की घरी जरा धिंगा मस्ती करायचो नाही का, फोन बिन बघायचो म्हणून. अच्छा, म्हणून तुला इकडे. मग इकडे तुला बरं वाटतं का घरी बरं वाटतं? इकडं बरं वाटतं. आता 8वीपासून ना म्हणून आता सुधारण्याचे प्रयत्न केले. म्हणजे सुधारले म्हणजे बऱ्यापैकी. नाही नाही, माझे एलिमेंटरी इंटरमिजिएटचे दोन्ही परीक्षा झालेत. म्हणजे 8वीमध्ये जेव्हा मी होतो ना तेव्हा माझी एलिमेंटरी झाली, आणि जेव्हा 9वी झाली ना माझी तेव्हा माझी इंटरमिजिएट झाली. म्हणजे माझे दोन्ही पास, दोन्हीमध्ये मला सिगरेट मिळालेत. या साऱ्या मुलांना आपल्या पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणाऱ्या या हातांमुळे ही मुलं इथे फुलत आहेत. या मुलांना जवळ घेऊन त्यांच्यात आत्मभान फुलवलं जात आहे. त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करतोय. मुख्याध्यापिका डोळ्यात पाणी आणून सांगत होत्या. अगोदरच या ठिकाणी जे विद्यार्थी प्रवेश करतात ते गरजू विद्यार्थी आहेत. म्हणजे केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नाही तर कौटुंबिक सुद्धा विवंचन आहे. कोणाची आई नाही आहे, कोणाचे वडील नाही आहेत, कोणी दोघेही विभक्त आहे आणि त्यांना आजी आजोबा सांभाळत आहे. मग अशा विद्यार्थ्यांना कुटुंबापासून लांब राहताना हे विद्यार्थ्यांना आपलं हे एक घर वाटावं यासाठी आम्ही सगळं प्रयत्न करतो. आणि त्यांना छान वाटतं या ठिकाणी. त्यांचे जे अभिप्राय असतात, पासआउट झालेले जे विद्यार्थी असतात ते सुद्धा नेहमी कॉल करून संपर्कात आहेत आणि चांगले अभिप्राय त्यांचे येतात. लहान वयात कुटुंबापासून, आईपासून लांब राहून धडपडणाऱ्या या लेकरांसाठी हे जे सकारात्मक प्रयत्न होत आहेत ना ते आपण समजून घ्यायला पाहिजेत. आणि सरकारी पातळीवरून, सरकारी घटकांकडून ही जी मेहनत घेतली जात आहे ना ती आपण जाणून घ्यायला पाहिजे. त्यांचं कौतुकही करायला पाहिजे. चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ही उक्ती सार्थ ठरवणारी सामाजिक न्याय विभागाची पुणे विभागातली ही निवासी शाळा. याविषयीची वस्तुस्थिती सांगणारा आपला आजचा विषय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे raytechadarbar@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, सूचना असतील, प्रश्न असतील ते तुम्ही आमच्यापर्यंत नक्कीच पोचवा. रयतेच्या दरबारमधले हे जे सगळे एपिसोड आहेत ना हे तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. जनता दरबार, रयतेचा दरबार या दोन्ही नावाने आमची यूट्यूब चॅनल आहे जी तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करण्याचीही गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रसारित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवार रात्र 9, शनिवार सकाळ 8 हे जे दोन्ही एपिसोड आहेत ना हे तुम्ही लाईव्ह बघू शकता सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. जरूर बघत राहा, कारण आम्ही ही जी माहिती तुम्हाला सांगतोय ना या माहितीच्या उपयोगामुळे अनेकांचे लाभ होत आहेत किंवा होऊ शकतात. हा मात्र त्यासाठी रयतेचा दरबार जास्तीत जास्त प्रमाणात आपण सगळ्यांनी बघायला पाहिजे. त्यासाठी एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठी रयतेचा दरबार.